नमस्कार. श्यामची आई या कथासंग्रहातील आजची आपली कथा रात्र 21वी. दुर्वांची आजी. आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे. तिचे नाव द्वारका काकू. आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते, त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असे. या आजीचे नाव आम्ही दुर्वांची आजी असे पाडले. चातुर्मासात बायका देवाला दुर्वाची लाखोळी वाहतात. कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात, कोण बटमोगऱ्याची लाखोळी वाहतात. जिला दुर्वांची लाखोळी व्हायची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडाव्यास बोलवते व त्यांच्या मदतीने लाखोळी पूर्ण करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. तुका म्हणे व्हावे सत्य धर्मा सहाय्य. चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे. घातलिया भय नर का जाणे. हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकात जातो. सत्कर्म सिद्धीत जावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खुडाव्यास असोत तेथे हजर. आम्हा जर कोणी विचारले आजी कोठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना. असे करता करता त्या आजीचे नावच मुळी दुर्वांची आजी असे पडले. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असेच म्हणत असू. दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आईवर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने तर चोर पकडले होते. तिला भीतीही माहीतच नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देईनाशी झाली तर आजीकडे अंगारा घ्याण्यास येत. अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे. गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा एक तुकडा आणीत. तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हशीला किंवा गाईला खावयास देई. दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येते. कोणाचे पाय वळत असेल, पोट दुखत असेल, पाठीत कळा येत असतील तर दुर्वांच्या आजीस तेल लावावयास बोलावणे यायचे. तिने चोळले की गुण यायचा. तिच्या हातात जणू धन्वंतरी होता. माझे डोळे बिघडले होते तेव्हा तर या आजीने माझ्या तळपायास रोज गाईचे दूध चोळलेले होते. भराभरा ते दूध ती जिरवीत असे. दुर्वांच्या आजीजवळ असे प्रकारचे बियाणे सुद्धा असायचे. तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते. त्यात भेंडी, पडवळ, दोडका, चिबूड, काकडी, कारेती अशा विविध प्रकारचे बी असायचे. सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती खूप पटाईत होती. मंगळागौर वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी तेथे असायचीच. मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेळाव्यास ती लावायची. आगीन पासोंड्याचा खेळ तिच्या फार आवडीचा. या खेळात मुले पांघरुणात लपवायची असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपलेला आहे त्याची नावे सांगावयाची. आजी आम्हाला लपवायची. लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची जरा लहान हो, अंग चोरून घे. लपणारा लहान असला तर त्याला सांगे जरा मोठा हो. हेतू हा की ओळखायला कठीण जावे. हा खेळ मोठा गमतीचा. दुर्वांच्या आजीला देवादिकांची तशी देवावरची कितीतरी गाणी येत होती. दशावतार, चिंदी, उषाहरण, पारिजातक कितीतरी गाणी तिला येत असत. दुर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरून देणे. लहान मुले असली तर ती खेळवायची. हेही काम ती आवडीने करायची. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करायची होती. भाजणी दळताना जाते जड जाते. आजी हात लावेल या भरवशावर आईने भाजणी करण्याचे ठरवले. परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली उद्या करू हो भाजणी. परंतु उजाडता आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते.
मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गाव आजीच होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जण तिला बोलावीत. खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून आजीला तिकडे जेवायला व पापड घालायला बोलावले व तो मनुष्य आला. आजीने त्या माणसाला सांगितले, येते, तू जा. आईला खूप राग आला. आता भाजणी कशी होणार? जाते कशी मी एकटी ओढणार? आई आजीला म्हणाली, तुम्ही जाणार, येथे भाजणी कशी होईल? मी काय पत्कर घेतलाय की काय तुझ्या कामाचा? वाघ ग, म्हणे भाजणी कशी होईल? माझ्याने नाही ओढवत जाते, समजलीस? आजी मोठ्याने बोलू लागली. आईलाही चेव आला. ती संतापली आणि म्हणे, ओढवत नाही. तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे. घरी तेवढे हात मोडतात. साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना. परंतु येथे हात लावतील तर शपथ. येथे काम कराल तर बाटाल जशा. येथे जरा हात लावायला हात दुखतात. येथे घरी अगं आई, बया ग, परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल, कमरेवरून हंडे भरून पाणी भराल. ढोंग आहे सारे तुमचे, ढोंग. हो, करणार लोकांकडे काम. तू कोण मला बोलणार? मी का तुझ्या घरचे खाते आहे? माझे शेत आहे. तू मला यशोदे असे बोलत जाऊ नकोस. ते माझ्या कामा येणार नाही. म्हणे लोकांकडे काम करतात. तुम्हाला असतील लोक, मला नाही कुणी लोक. जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडचीही. ढोंगी कोणाला ग म्हणतेस? असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे. फारच शेपारलीस तू. आजी भांडू लागली. मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी म्हणून? मी तयारी केली, जाते धुवून ठेवले, परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच. दुसऱ्याला तोंड घशी पाडता येते तुम्हाला. आम्ही मेले मरमर करावे व तुम्ही जरा हातही लावू नये का? आई म्हणाली. मी का हात लावत जाईन? शर्त आहे बाई तुझी. नाही जात खऱ्यांकडे हो. तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात. जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हापापले होय? बाई तू चांगले म्हण. मित्रांनो, पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूदपणा दाखवतात. दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील, परंतु घरी इकडची काडी तिकडे करणार नाहीत. लोकांच्या स्तुतीला, बाहेर जगाच्या स्तुतीला मनुष्य लाल चावलेला असतो. घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जातो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे असते. वाहवा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते. आई व आजी यांची भांडणे अशी रोजच होत. ते काही नवीन नव्हते, परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे. मध्येच आलेले ते वादळ असे. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे व पुन्हा मन स्वच्छ होई. वादळ येते ते शांत होण्यासाठी येते. रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात व मरण येते ते पुन्हा जीवन रस देण्यासाठी. माझी आई शांत झाली, बोलेनाशी झाली. आजीने थोडा वेळ सुरूच ठेवले. लोकांकडे म्हणे काम करतात. माझे हात, मी वाटेल ते काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार? तुला का माझा हेवा? मला लोक बोलावतात तर तुला त्याचा मत्सर. आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही बंद झाले. थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली आणि म्हणाली, मी चुकले हो. बोलू नये ते बोलले. तुम्हाला मी कोण बोलणार? तुम्ही किती मोठ्या. परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने, काळजीने आणि दुखण्याने मी अगदी वैतागली आहे. मला नाही राहत हो मग. भान जणू मी विसरते. मी मग कोणाला बोलते याची शुद्धही राहत नाही. मेले असले जगणे जगून तरी काय करायचे? चुकले हो मी. जगून काय करायचे? असले अभद्र काय ग बोलतेस? माझी पोरे बाळे आहेत अजून लहान. तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील? पुष्कळ जग हो. मुलाबाळांची लग्ने होऊ देत. सुना घरात येऊ दे. वेडे भिंद्रे नको बाई मनात आणू. अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो. मागाहून वाईट वाटते. आजी म्हणाली.
तुम्ही जा खऱ्यांकडे. येते म्हणून कळवले आहे ना तुम्ही, तर जा. भाजणी उद्या होईल. तसेच जाते धुतलेले ठेवते म्हणजे झाले. वरती दुसरे काही दळले नाही की झाले. तुम्हाला आज चहा करून देते हो, म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार. आई गोड बोलली. अलीकडे घरात चहाची पूड असे. कधी कोणी आजारी असले, कोणाला दमा लागला तर आई चहा करून देई. आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खऱ्यांकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली, जाते ग यशवदे, रागावू बिगावू नकोस हो, मनात धरू नकोस. तुम्हीच नका धरू मनात, म्हणजे झाले. कशा झाल्या तरी तुम्ही वयाने मोठ्या. मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी. माझे बोलणे पोटात घालीत जा, आई म्हणाली. आजी गेली व आई घरकाम करू लागली. मित्रांनो, माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणात नाहीत, चुका कोण करत नाही. निर्दोष फक्त एक परमेश्वर. बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगत माऊलीसमोर जावयाचे आहे. चुका हे मानवाचे भूषण व क्षमा करणे हे देवाचे भूषण. माझी आई चुका करी पण सावरून घे. चुका करण्यातच ती ऐट मिरवत नसे.